नमस्कार सर्वांना, मी भाग्यश्री आपले यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार. मुलं वगैरे शाळेतून आली, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे, स्वयंपाक पण झाला आहे. स्वयंपाकात आज केलं आहे, एक मिनटं दाखवते, मुगाची भाजी, भेंडीची भाजी आणि इथं नाचणीची भाकरी आणि इथं चपात्या. आणि आता आराध्याला पाहिजे आहेत पापड, तर मी तर तिला पापड तळून देते. तर पापड तळून झाले. तर आराध्या, पृथ्वी, मी जेवायला बसतो. तिघांची ताटं करून घेतो. सासूबाई बाहेर गेलेल्या आहेत, तर आम्ही तिघंच जेवणार आहे. तर आराध्या, ताट घे तुझं, हे घे. अगं पापड तरी घे. तिला कॅमेऱ्यासमोर यायचं नसतं, त्यामुळे ती तोंड तिकडं करून गेले. आता पृथ्वीचं आणि माझं ताट घेऊन जातो, जेवतो आणि जेवते आणि मग तुमच्याशी बोलते. इथं नुसतं पापडच चालू आहे खायचं. मुगाची भाजी, भेंडीची भाजी तशीच आहे ताटात. आराध्या, परत पापड घेतली. तिला आवडीची भाजी नसते तिच्या, की असं सोबत पापड नाहीतर पायनॅपल जॅम तरी लागतं तिला. आणि पृथ्वीचं नुसतं शाळेतून आलं ना की हे कार्टून असतं. पृथ्वी, आता बंद करा आणि जेव. काय चपाती पाहिजे का अजून? आमचं जेवून झालं. आत्ता वाजलेलं आहे 12:30. 12:30 आम्ही लवकरच जेवतो. कधी आमचा तर रोजच नाश्ता होतो असं नाही, पण आम्ही लवकर जेवतो, कधीतरी नाश्ता असतो. आता मगाशी पापड घेतले होते एवढे, पण तेवढे काय तळले नाहीत. आता हे ठेवून देते. आता हे बाकीची आवरावर करते सगळी. सासूबाई बाहेर गेलेत बँकेत, त्या आल्या की ते जेवतील. त्यांच्यासाठी नाचणीची भाकरी केलेली आहे आणि आमच्यासाठी चपाती. शक्यतो संध्याकाळची आमच्यात भाकरी असते, कधी कधी असते चपाती, शक्यतो आम्ही भाकरीच करतो. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बाहेर थोडा अंधार. तर इथं घेते मी पृथ्वीचा अभ्यास. पृथ्वी, अभ्यास काय चालू आहे तुझा? 1 2 1 ते किती लिहिलंस? 50.
आज कोणाचा बड्डे होता शाळेत? दाखव काय मिळालं, दाखव सगळ्यांना. काय आहे सांग की. विमान. आणि चॉकलेट दिलं नाही? होय. नाही. अभ्यास घेता घेता इथं एक काका खोबरं खिसायला घेऊन आलेत. तर आम्ही खोबरं कसं खिसतो तुम्हाला दाखव. पोच. तर आम्ही खोबरं खिसतो कसं ते तुम्ही बघितलं. अगदी 1-2 मिनटातच 1 किलो खोबरं खिसून होतं. खीस पण आपला व्यवस्थित पडतो, जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही, एकदम व्यवस्थित खीस पडतो. पण खिसणी एकच असते, म्हणजे बारीक मोठा असं काही होत नाही. एकच साईज खिसणीची असते, त्यामुळे ते बदलता येत नाही, किंवा बारीक पाहिजे किंवा मोठं पाहिजे, मध्यम साईजचाच खीस होतो. तर भरपूर गर्दी असते खोबरं खिसायला इथं. अगदी 1-2 जरी वाट्या असल्या तरी बायका घेऊन येतात इथं खिसायला. तर बाहेर तयार खोबरं मिळतं खिसलेलं, पण जे घरगुती नारळ असतात किंवा घरात नारळाचं झाड असतं, त्याचे नारळ असतात, ते एकदम साठवून ते घेऊन येतात, तिथं वजन करतात आणि इथं खिसून घेतात. आणि इथं शेजारीच आमच्या दुकान आहे, ते अगदी 10-10, 20-20 किलो आमच्यातून खिसून जातात आणि ते दुकानात खीस विकत ठेवतात, असंही करतात. तर मशीनचा डिटेल व्हिडिओ मी देणार आहे, म्हणजे मशीन कशी आहे, किती HP मोटर आहे, ते कसं वापरायचं, हा एक पूर्ण व्हिडिओ त्यासाठी मी करणार आहे. तो नक्की आपल्या चॅनलवर मी शेअर करणार. तर मशीन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या महिलांना घरात बसून बिझनेस करायचा आहे तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे महिलांना. तर घरातनं आवरून आम्ही निघालो रंकाळ्याला, कारण आम्हाला खायची होती पाणीपुरी. रंकाळ्यात थोडा वेळ फिरलो, मग खाल्ली पाणीपुरी. मग आराध्याने खाल्ला बर्फाचा गोळा. तर असा त्यांनी एन्जॉय केला आणि आजचा दिवस आमचा असा गेला. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.